नमस्कार, मी अनिता स्वागत करते आपलं भोईस किचनमध्ये। आज मी तुम्हाला वेफर्स बनवताना बटाट्याची साल कशी काढायची त्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। त्यामुळे आपला बटाटा पण वाया जाणार नाही आणि बटाट्याची साल काढण्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनतसुद्धा आपली कमी लागेल। म्हणजे वेळ आणि मेहनत दोघी वाचवणारी आजची ट्रिक दाखवणार आहे मी तुम्हाला। काही घरांमध्ये 10-10, 15-15, 20-20 किलोचे सुद्धा बटाट्याचे वेफर्स बनवले जातात। तर अशा वेळी काय होतं, ज्यावेळेस आपण पिलरने बटाट्याची साल काढतो तर त्यावेळेस काय होतं, त्याला बराचसा बटाटा चिटकून आपला वाया जातो। हे बघा किती बटाटा चिटकलेला आहे बघा। तर असं न करता आपण हा बटाटा एक नाही तर 10 किलोचे बटाटे तुम्ही अगदी कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये बटाट्याची साल काढून मोकळे करू शकता। अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला आता ट्रिक दाखवते। ट्रिक कोणती आहे, स्लायसर किंवा सुरीने ज्यावेळेस आपण बटाट्याची साल काढतो त्यावेळेस कापण्याची खूप दाट शक्यता असते। तर अशा वेळेस हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागते आणि मुलांची पण मदत आपण यामध्ये घेऊ शकत नाही। माझ्या या ट्रिकने तुम्ही मुलांची पण मदत घेऊ शकतात लागण्या कापण्याची, तर यामध्ये भीतीच नसते बघा। मग त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार। हे साहित्य म्हणजे स्क्रबर, त्याला आपण घासणी म्हणतो, आपल्या घरामध्ये भांडे घासण्यासाठी वापरतो आपण। तर बघा ही घासणी मस्त नवीन घासणी आहे। अशी नवीन घासणी घ्यायची, ज्याला बघा असं या साईडने जर तुम्ही बघितलं तर त्याला बघा तार दिसेल। या स्क्रबरचा वापर करून आपण बटाट्याचे साल काढून, बटाटे बघा मी धुवून पाण्यामध्ये अर्धा तास टाकून ठेवलेले, त्यामुळे त्याचं साल नरम झालेलं आहे। आता काय करायचं, ही घासणी घ्यायची आपली आणि बटाट्यावर रगडायची अशी, की त्यामुळे काय होईल, त्याचं जे वरचं साल आहे अलगदपणे निघेल। त्यामुळे बटाटा जो वाया जाणार आहे आपला बटाटा वाया जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात कमी मेहनतीमध्ये खूप फास्ट काम होईल। अलगदपणे वरच्या साल निघतं आणि बटाटा पण आपला वाया जात नाही। असेच आता घासून मी सर्व बटाट्याची साल काढून दाखवते तुम्हाला। खूप फास्ट आहे बटाट्याची साल काढल्या जाते बघा। घरातील मुलांकडे पण तुम्ही हे काम देऊ शकता। मुलं अगदी आवडीने आणि खूप आनंदाने हसत खेळत हे काम करतील। बघा बटाटा मी घासून त्याचं वरचं साल काढून घेतलं आहे। हे काळे जे डॉट आहेत ते सुरी किंवा स्लायसरच्या सहाय्याने काढून घ्यायचे आणि साफ करून घ्यायचा बटाटा। मेन म्हणजे काय आहे, आपला जो सालीला लटकून जो बटाटा वाया जातो तो बटाटा वाया जात नाही। बघा सगळा बटाटा माझा साफ झालेला आहे। आता असं मस्त 2 पाण्यामध्ये आता हा बटाटा धुवून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे वेफर्स बनवू शकता। किसनी बघा मी सेट करून घेतलेली आहे, वेफर काढून दाखवते आता। हे बघा बटाट्याचे वेफर किती छान झालेले बघा, त्याच पद्धतीने बनवलेले बघा, अजिबात साल दिसत नाही। तर मग ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या भोईस किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही ट्रिक ट्राय करून बघा। बटाट्याचे वेफर्स तुमचे कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा। खात राहा, मस्त राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद।